ओके, गुड. चलो, वॉर्म वेलकम सगळ्यांना. पुन्हा एकदा डे 8 प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, सगळे महागुरु, माझे गुरु मास्टर चोहाकोक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज यांना सगळ्यांना आव्हान करून या हनुमान चालिसेमधनं आपल्याला बल, बुद्धी, विद्या, तुम्हाला पीडामुक्त, रोगमुक्त करण्यासाठी धन्यवाद. आमचे सगळे मनोरथ पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आव्हान करतो तुम्हाला की आमचं जे मन आहे, त्याचा जो क्रम आहे, त्याचं जे ध्यान आहे, आय नो व्हॉट इज राईट अँड आय विल फॉलो द राईट, ह्याच्यासाठी असावं. थँक्यू टू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर द सेशन. वेलकम बॅक. सो करत करत आपण आता 8व्या दिवशीपर्यंत आलेलो आहोत, राईट. आणि हनुमान चालिसेमध्ये आपण रोज काहीतरी नवीन शिकतोय. काल आपण बघितलं की प्रत्येक गोष्टी, परवा पण आपण बघितलं, प्रत्येक गोष्टीला दोन अंग आहेत. येस नो? देर इज अ बेअर, देर इज अ बुल्स, देर इज अ बेअर, देर इज अ ब्लॅक अँड देर इज अ व्हाईट. राईट. देर इज अ ब्लॅक अँड देर इज अ व्हाईट. चंद्र आहे आणि सूर्य पण आहे. सूर्य असता समजा, लेट्स से की सूर्याने सगळी कामं होत आहेत, तर आपण सूर्य, फॉर एक्झाम्पल सनलाइट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. येस और नो? पण बरं, सनलाइट असं विचार करा की 24 तास फक्त सनच असतात तर, किंवा 24 तास फक्त चंद्रच असतात तर. करेक्ट. यातनं आपण काय शिकलं? यातनं आपण असं शिकतोय की नथिंग इज कम्प्लिटली राईट. जरी इट इज इम्पॉर्टंट, वी नीड टू हॅव समथिंग इन लाईफ. दिस इज लाईफ. चंद्र आणि सूर्य हे याच युनिव्हर्समध्ये आहेत. राईट नॉस्ट्रिल, लेफ्ट नॉस्ट्रिल. जे लोक योगा शिकले त्यांना माहिती आहे, चंद्र नाडी, सूर्य नाडी. एका शरीरामध्ये दोन का बरं? काहीतरी असेल ना परमेश्वराचं प्लॅन, हे आपल्याला नाही माहिती. वी डोंट नो. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये दोन व्ह्यू आहेत. आता काल मला गुप्ते काकाने हा प्रश्न विचारला होता की और देवता चित्त न धरई, याचा अर्थ काय? करेक्ट. सो याचा अर्थ और देवता चित्त न धरई. ओके, मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतो पण. राईट. सो वन ऑफ द रिझन, आपण हे मागच्या सिरीजमध्ये कदाचित आपण हे कव्हर केलेलं आहे. आपण थोडंसं रिव्हिजन करूया सगळ्याजण छानपैकी. राईट. और देवता चित्त न धरई, हनुमत से सर्व सुख करई. म्हणजे काय? की अजून काही, म्हणजे ज्यावेळी हनुमान चालीसा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बऱ्याच वेळेला आक्रमण होत असे, राईट. वेगळ्या वेगळ्या वेगळे वेगळे राजे वेगळ्या वेगळ्या प्रांतातना आपल्याकडे येत असे, आणि काही कन्व्हर्जन किंवा अशा प्रकारे काही गोष्टी होत असतील जे आपल्याला नाही माहिती. पण याचा अर्थ हे सुद्धा आहे, सोपं करून, अगदी माझा प्रयत्न आहे, राईट, जे मला समजलं तसं सांगतोय, की अजून कुठल्याही देवाची आराधना करायची गरज नाहीये, अजून कुठेही जाण्याची गरज नाहीये. हनुमतसे सर्व सुख करी. एकदा आपण त्यांच्यासारखे हरिभक्त, किंवा आपण त्यांच्या चरणी अर्पण झालो प्रभू रामाच्या, आपल्या गुरूंच्या, बाकी कुठेही जायची गरज नाही. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सगळीकडे तेच आहे. गुरु विष्णू, राईट, सगळं सगळं तेच आहे. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, शंकर पण तेच आहे. और देवता चित्त न धरही, दाखवतो मी स्क्रीनवरती आपल्याला. करेक्ट. सो वेन वी आर, लेट मी शेअर माय स्क्रीन, वन सेकंड. करेक्ट. बऱ्याच वेळेला आपण अख्ख्या हनुमान चालिसेमध्ये बघतो की खूप छान छान आपल्याला त्याच्यामध्ये स्तुती पण त्यांची आपल्याला बघायला मिळते, की त्यांचं काय प्रताप आहे, चारू जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. राईट. किती छान छान याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. अत्यंत गोड आहे ही हनुमान चालीसा. मला आय जस्ट लव्ह इट, यु नो. ओके. सो और देवता और देवता चित्त न धरई, हनुमत से ही सर्व सुख करई, संकट कटे पिटे सब पीडा, जो जो सुमिरे हनुमत बलबीरा. राईट. सो यातला एक भाग एकदम क्लिअरली आहे. याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ही आपल्याला हा दोहा समजण्यासाठी आपण पहिला दोहा समजणं पण गरजेचं आहे. राईट. श्री गुरु चरण सरज रजो निजो. राईट. हा जो दोहा आहे, आपल्या गुरूंची जी चरणं आहेत,
श्री गुरुचरण सरोज निज रज निज मनोमुकुरी सज सतत सरोज एव्हरी डे निज झोपताना मन म्हणजे सतत मी त्यांचा विचार करून माझी पूर्ण मूर्ती जी आहे, माझी सगळं पूर्ण जे मन आहे त्यांच्या चरणी अर्पण आहे. का बरं? राईट? की त्यांच्या मनातलं जे फळ आहे ते माझ्या हाऊ दे वॉन्ट, दे विल मेक मी द वे दे वॉन्ट. राईट? मी कोण आहे? तर मी बुद्धिहीन आहे. मला नाही हो मला कळत. राईट? पण मला काय हवंय? तर मला बल, बुद्धी आणि विद्या हवी आहे. राईट? आणि मला पूर्ण खात्री आहे की बलबुद्धी विद्येनी, राईट, जो आपल्यावरती आपल्याकडे असलेला जो क्लेश आहे, जीवनातला जो क्लेश आहे, ती जाण्याची ताकद ही बलबुद्धी विद्येमध्ये आहे. पण ती कधी आणि केव्हा मिळते? जेव्हा आपण गुरुचरणी लीन प्रत आताच थोड्या वेळापूर्वी काही सेशन होतं, राईट, त्याच्यामध्ये बरेचसे जण गुरुचरणी लीन झाले. लीन म्हणजे तल्लीन झाले आणि मग त्यांनी काही गुरूंचे आशीर्वाद एक्सेप्ट केले. आणि मग काय झालं? त्यांनी ते ऍक्च्युली त्यांनी ते सगळी एनर्जी अनुभवली. त्यांच्या सगळ्यांचा ऑरा एकदम पार एकदम गुबगुबीत झाला. राईट? अँड दे फेल्ट द एनर्जी. सम ऑफ देअर हार्ट चक्रास वेर व्हेरी व्हेरी बिग. पण हे कधी होतं? जेव्हा आपल्या गुरूंवरती असलेली आपली निष्ठा जी आहे, त्यांची चरण आहेत, त्यांच्याकडे त्या चरणातच आहे. म्हणून हनुमान कुठे बघताय? सतत ऑन द फीट ऑफ हिज टीचर. राईट? हनुमान कुठे बघताय? ऑन द फीट ऑफ हिज टीचर, म्हणजे प्रभुरामांची चरण आहेत त्यांच्याकडे बघतायत सतत. त्यांचा कुठलाही फोटो असे ते, त्यांची जी मुद्रा आहे, राईट, ती थोडीशी अशी 5-10 डिग्रीज, राईट, अशी खाली आहे. नतमस्तक आहेत. अँड ही इज व्हेरी हंबल स्टुडंट. राईट? आणि मग ते हंबल स्टुडंट आहेत आणि ते गुरूंच्या चरणाकडे बघतायत. आणि मग जेव्हा आपल्याला त्यांना लक्षात, म्हणजे आपल्यासाठी हा बोध आहे, राईट, की जेव्हा हनुमान प्रभुरामांकडे असे पाहत आहेत आणि ते म्हणतात की तुमच्या चरणीच माझं सगळं आहे. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचा जेव्हा रिव्ह्यू करतो जीवनामध्ये, तेव्हा आपण गुरूंच्या चरणी आपले प्रॉब्लेम्स लिहितो, निवेदन लिहितो, सांगतो, कळवतो, काही वेळा बोलतो फोटोशी. येस नो. ज्याला गुरु आहेत त्याला माहिती आहे की आपल्या गुरूंशी आपण कसे बोलत असतो, आपल्या गप्पा आपल्या कशा होतात त्या. येस नो. कोणाला ज्याला गुरु नाही आहे त्याला कदाचित हा पेढा किती गोड आहे हे कळणार नाहीये, किंवा ज्यांच्या जीवनात अजून गुरु यायचे आहेत त्यांना कदाचित त्यांची वेळ आली की त्यांना पण मिळणार नाही. कधी कधी आपण नुसतं देवळात जरी गेलो तरी सुद्धा आपल्या गणपती बाप्पाकडे बघून आपल्याला मन भरून येतं. इट इज ओके इवन इफ यू डोंट हॅव अ टीचर इन लाईफ, इट इज फाईन. कधी आपण बाप्पाकडे जातो तेव्हा, किंवा भवानी मातेकडे, किंवा अजून कुठल्या तुमच्या देवीकडे जात असाल, राईट, सो इमिजिएटली आपलं जे मन आहे आपलं भरून येतं आणि मग आपण तल्लीन होतो, आपण तिच्या भक्तीमध्ये, आणि आपण एकरूप होतो. तुलसीदास या हनुमान चालिसेमध्ये आपल्याला सांगतात की एवढं जरी तुम्ही केलं, श्री गुरु चरण सरोज रज निज, तुम्हाला दुसरं काहीही कुठेही शॉपिंग करायला जायची गरज नाही. हे मी 3,000 वर्ष 4,000 वर्षापूर्वी सांगितलंय. आजही लागू होतंय का नाही मला सांगा. राईट? इथे नाही काम झालं तिकडे, तिकडे नाही काम झालं इकडे, इकडे नाही काम झालं तिकडे. असं गुरु शॉपिंग होत असेल समजा तर गडबड आहे. राईट? म्हणून आपल्याला शॉपिंग करायचं नाहीये. त्या शाळेत ना त्या शाळेत, त्या शाळेत ना ह्या शाळेत. आपल्याला करायची आवश्यकता नाहीये. गुरुच आपल्याला शोधतात. त्यांच्या शाळेमध्ये ते आणतात आपल्याला. आपण म्हणतो ना गुरु केला, गुरु करत नसतो. गुरु आपल्याला शोधतात. जेव्हा स्टुडंट इज रेडी, टीचर अपियर्स. वेन द स्टुडंट इज रेडी, टीचर डिसअपियर्स. दोन्ही सेम आहे. जेव्हा स्टुडंट आपल्यासारखा स्टुडंट आहे, तो रेडी आल्यावरती आपल्या जीवनामध्ये आपले गुरु येतात. आणि तो पूर्ण तयार जेव्हा होतो तेव्हा ते डिसअपियर होतात. तेव्हा द स्टुडंट इज ऑन हिज ओन. मग तो जबाबदारी दुसरी घेतो. मग तो त्या जीवनामध्ये कदाचित प्रमोशन घेऊन तो कोणाच्या तरी जीवनात गुरु म्हणून जातो. लक्षात येते? त्यामुळे आपल्याला हा एक जेंटल रिमाइंडर आहे की निष्ठा, राईट, आपल्या गुरूंवरती निष्ठा, करेक्ट, ही निष्ठा जी आहे त्याच्यामध्ये कुठेही, समजा आपलं काम नाही झालं, ओके, किंवा समजा आपलं काम नाही झालं म्हणण्यापेक्षा आपले संकल्प पूर्ण झाले नाही,
आपण मागावी 2 फुलं, परमेश्वराच्या आशीर्वादात 4 असतील समजा, पण ती 4 वेळेवरती नाही आली. आपल्या वेळेतच आपण सांगितलं की मला नाही, मला आत्ताच 2 हवेत, नाहीतर आम्ही नाही जा कट्टी. येस नो, राईट. हा नवसाला पावणारा गणपती. म्हणजे मग हा नवसाला न पावता बाकीचे गणपती नवसाला पावत नाही, असं आहे का? बरं, हे ठरवावं कोणी? आपण. वाव. नवसाला पावणारा गणपती म्हणजे बाकीचे जे गणपती आहेत ज्याच्या बाहेर लिहिलेले नाहीये नवसाला पावणारा, त्यांचं काय? आणि ठरवणारे कोण आहेत? आपण. आपण ठरवणार गणपती नवसाला पावणार आहे. येतो रिमाइंडर आपल्याला. आपण कोणच. आपण कोण होत? आपण हे ठरवणार की नवसाला पावतो नाही नवसाला पावतो. म्हणजे गणपती आपल्याला सांगतोय की बाबा आई आपल्याला येऊ दे, काय असेल ते आपल्याकडे येऊ दे, आपण नवसाला पावणार आहे. एकच तोच गणपती आहे सगळीकडे. ही देवी नवसाला पावणारी आहे. बरं, मग आता बाकीच्यांचं काय? जे नाही आले तर काय? ते असेच आहेत का? उकिरड्यावरती आहेत का? रस्त्यावरती आहेत का? असं नाहीये. और देवता चित्त न धरई. एकदा गुरुचरणी अर्पण झाल्यानंतर जे त्यांच्या चरणात येईल, चांगलं आणि वाईट, जसं कालच आपण बोललो, जे येईल ते त्यांच्या परवानगीशिवाय आपल्या जीवनात काहीही हलत नाही. हेच सत्य आहे. त्यांनी आपल्या दगडावरती राम लिहून पाठवलं ना हो. दगड लागली ना तरंगाला. आपण लागलो ना तरंगाला. जे लोक ध्यान करतात त्यांना माहितीये मी काय म्हणतोय ते. त्यांच्या परवानगीशिवाय होत असेल आपल्याला असं वाटतं का? एस्पेशली सोल ग्रॅज्युएट्स, चॅप्टर नंबर 12, चॅप्टर नंबर 13, त्यांना माहितीये मी काय म्हणतो ते. काय त्यांच्या परवानगीशिवाय होत असेल का? काही होत नाही. राईट. गुरूंच्या परमिशन शिवाय काही होत नाही. त्यांची आज्ञा नसेल तर काही होत नाही. आणि त्यांच्याच आज्ञेने सगळं होत आहे. हे परमेश्वरा, त्यांची माझ्या जीवनातली सुख पण त्यांच्यामुळे आहेत, माझ्या जीवनातली दुःख त्यांच्यामुळे आहेत. पण त्या दुःखामध्ये आपल्याला खाली एक जाळी लावतात ताकी आपण पूर्णपणे डिस्टॉर्ट किंवा डिस्ट्रॉय नाही होऊ दे. आपल्याला खाली एक जाळी आहे, आपण पडणार नाही म्हणजे नाही. आपली मान पकडले त्यांनी, पकडलेलीच असते. आपल्याला वाटतं आपण पडू पडू पडू, हा हा, पडणार नाही. त्याने आपल्याला धडे शिकायचे. आपल्याला लेसन काय आहे? आपल्याला इथनं काय शिकायचंय? मला एखादी गोष्ट, मला समजा पैशाची टंचण आहे एक्झाम्पल, तर मग मला डोनेशन केलं पाहिजे. मी फक्त घेतोय 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 बट आय एम नॉट गिव्हिंग. एक दिवशी हॉस्पिटल. राईट. म्हणून निष्ठा असेल तर आपण त्यांचे दिलेले जे टीचिंग्स आहेत ते आपण फॉलो करतोय. राईट. आणि त्यामुळे मन क्रम वचन ध्यान जो लावे, हा अत्यंत इम्पॉर्टंट या पूर्ण हनुमान चालिसात आपण शिकतोय. मला वैयक्तिक अशी लोक माहिती आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती असतील. मी तुम्हाला एक्झाम्पल दिल्यावरती तुम्ही असं करा. मला अशी लोक माहिती आहेत ज्यांनी मला असं सांगितलं, सर हे ना आता 61 वर्षी मी रिटायर, काय माझी रिटायरमेंटची एज आहे, रिटायरमेंट माझी या वर्षी आहे आणि आता प्रॉव्हिडंट फंडात एवढे पैसे आहे, काय उगाच आजारी वगैरे पडलो तर आपल्याला स्वतःचे पैसे पाहिजेत. आणि बिलीव्ह मी, ती व्यक्ती 60व्या वर्षी रिटायरमेंट झाल्यानंतर दे फेल सिक, ही स्पेंड 5 लाख रुपीज ऑन बायपास सर्जरी. त्यांनी सांगितलं हे पैसे मी आजारपणासाठी ठेवलेत, आजारपणासाठी गेले. मन क्रम वचन ध्यान जो लावे. आपण ध्यान कुठे लावलं तिथे जाणार. मी रिटायर झाल्यावरती 4 धाम यात्रेला जाणार आहे, गेले. अशी पण लोक मला माहिती आहे. एक्झाम्पल, मला यावर्षी इथे इथे जायचंय, गेले. मन क्रम वचन ध्यान जो लावे. आपण ध्यान कुठे लावतोय? त्यांनी सांगितलं की माझ्या आजारपणामध्ये, आपल्या वाईट दिवसांमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रेनी डेज, दिस मनी इज फॉर द रेनी डेज. हा, म्हणजे आपण प्रार्थना करतो रेनी डेज यावे माझ्या आयुष्यात. इरेज. काय आपली प्रार्थना आहे? प्रार्थना काय आहे? जसं मागच्या वेळी सांगितलं आपण, मागच्या रविवारी का शनिवारी, माझं पोट दुखते, माझं पोट दुखते. बरं ठीक आहे, दुखलं, पुढे काय? तुला काय हवंय? मला बरं व्हायचं. मग असं सांग ना. आय यू अंडरस्टँडिंग? राईट. त्यामुळे आपण ध्यान कुठे लावतोय ह्याचं कसं होणार? त्याचं काहीच होत नाही. मग तो असाच इकडे तिकडे इकडे तिकडे, राईट लेफ्ट, ह्याचं चांगलंच होणार. चांगलं म्हणजे काय, एकदा डिफाईन करूया. ते डिफाईन तुम्ही तुमचं करायचंय तुमच्या घरात किंवा तुमच्या लेवलला.
एक्झाम्पल, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळायला पाहिजे, तर मला वाटतं मला चांगले मार्क 90 आहेत. पण तो म्हणतो डॅडा 90 काय रे? बोलू मग किती? बोलतो 90+. बोललो अरे बाप, मी तुझी ढोल ताशाने मिरवणूकच काढतो शाळेमध्ये. एवढे मार्क तर म्हणजे खूपच आहे. पण आजकाल सगळ्याच मुलांना 90% मार्क मिळतात. हे बेसलाईन झालं आता. राईट, जेव्हा मी शाळेमध्ये असतो 90% म्हणजे आम्हाला बोर्डात आमंत्रण आलं असतं, या हनुमंते प्लीज कम. एवढं नाही मिळाले मला, म्हणजे सांगतोय. माझी काकी आणि माझी आई बघते मला स्क्रीनवरती, त्यांचे चेहरे पण मी बघतोय. राईट, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? ओके, इट इज इम्पॉर्टंट की मनक्रम वचन ध्यान जो लाग, जर असं ध्यान लावलं, आय विल सेव्ह फॉर माय रेनी डेज. माझ्या मुलांनी माझी काळजी घेतली नाही तर आपल्याकडे पैसे पाहिजेत. ओ हो, मुलं तर पहिले काळजी घेणार नाही, कारण 20 वर्षापूर्वी लावलेलं ध्यान आहे आणि ते रोज त्याच्यासाठीच पैसे जमा करतोय. झालं, जेव्हा आपली 60 वर्ष झाले, मुलं नाही आहेत, मुलं इज नॉट अराउंड, मग आपले पैसे आपण स्पेंड करतोय, मग आपण कॉलर टाईट. गुड, आय एम स्पेंडिंग माय ओन मनी. येस, मनक्रम वचन तेव्हाच लावलंय आपण. काय ध्यान लावतोय? विचारांचं शुद्धीकरण शिकतोय आपण हनुमान चालिसेमध्ये. हनुमान चालिसा, मी तुम्हाला सांगितलं ना, असे लहानपणापासून हनुमान चालिसा म्हणत असलेली लोक माहिती आहेत. सर हनुमान चालिसाला मी येतोच. अहो मी 2 वर्षापासून म्हणतो, आम्ही 20 वर्षापासून म्हणतो. बोलो छान, मंगलमूर्तीचं काय? तो म्हणतो मंगलमूर्ती, झाला प्रश्नच पडला त्या चेहऱ्यावरती साहेबांच्या. हनुमान चालिसा 21 दिवसाचा उपक्रम, नंतर थांबा. ते पहिले आत्मसात करा प्रकरण. प्रभू राम आहेत ते, भगवान हनुमान आहेत, शंकराचा अवतार आहेत, चिरंजीव आहेत ते, इज अराउंड एव्हरीवेअर. आपल्या गुरूंच्या रूपात आहेत ते, आपले गुरु म्हणून आहेत ते. हनुमान एका मिशन वरती खाली आलेले आहेत, गुरूंच्या आज्ञेने आहेत ऑफकोर्स, प्रभू रामाच्या. राईट, त्यामुळे त्यांनी आपल्याला इथे हनुमान चालिसेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन भरभरून दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे. राम रसायन तुमरे पासा, सदा रघुपती के दासा. कसं असलं पाहिजे माझं रूप? मी माझ्या मास्टरांचा, माझ्या गुरूंचा मी दास आहे, असं असलं पाहिजे. का? कारण मला त्यांचं रसायन, रसायन म्हणजे काय केमिकल नाही, तर त्यांचं रसायन, आशीर्वाद रूपी रसायन. मग अशी का 5 वाजता कोणी, बरेच लोक रसायन आपण घेतलेला आहे अनुभव. येस और नो? काय रसायन आहे, अद्भुत आहे की नाही? काय झालं आपल्या हातचक्राचं, चिंब भिजलं होतं की नाही, मोठं झालेलं की नाही? काय वाटतंय अजूनही? असं वाटतंय की असं वाटतंय फ्लोट होत आहे. राम राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. मग आपले गुरु जे असतील, मग ते इथे ऑनलाईन बघत असलेले सगळ्यांचेच गुरु, प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असू शकतील, ज्यांना गुरु प्राप्ती आहे वेगळे असू शकतील, आहेत. पण त्या गुरूंचं दास म्हणून आपण स्वतःला जेव्हा बघू, तेव्हा आपसुकपणे ते दासत्व आहे. दासत्व, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बिंग हंबल ऑटोमॅटिकली, ह्युमिलिटी. सगळं विसरून जातो ना माणूस, राईट. म्हणजे काही वेळा मी पाहतो, गुरूंचं दर्शन फिजिकली होण्यासाठी, राईट, जेव्हा बैठकीतले आपले धर्माधिकारी आप्पा, राईट, त्यांचं नुसतं फिजिकल दर्शन घेण्यासाठी लाखो दास टू सी देअर टीचर, म्हणजे किती मोठा भाग्याचा क्षण आहे या डोळ्यांसाठी, साक्षात त्यांचं दर्शन घेण्यासाठी. व्हॉट अ बिग थिंग. डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणजे आत्ताचे बापू, राईट, यांचं दर्शन घेण्यासाठी मला अजूनही आठवत आहे. राईट, आता तर मी आय एम नॉट इन टच, पण जेव्हा मी काही त्यांचे व्हिडिओ पाहतो, तर हजारो लोक दर्शन घेण्यासाठी, त्यांना काही समजत नाही, ऊन वारा ताप थंडी पाऊस काही समजत नाही, दे आर ओनली दॅट्स इट. जसे सगळा प्रत्येक वारकरी तो कळसाला बघतो आणि परत येतो, आणि तो उड्या मारतो, वारकरी वारकरी उड्या मारतात, आनंदाने उड्या मारतात जेव्हा कळसाला बघतात तेव्हा, आणि तो कळस हलतो. नो, व्हॉट इज इट? राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. कशी राहतात, कशी लोक चालतात? काही लोक नवरात्रीमध्ये चप्पल नाही घालत किंवा काय, त्यांचे असते उपवास करतात.
दिवसा आपल्याला 12चं जेवण 12:30 झालं तरी चालत नाही. कसं काय हो चालतं असं? उपवासाला कसं होतं तेव्हा, जेव्हा आपण कडक उपवास करतो तेव्हा? हू गिव्स दिस पॉवर? ते रसायन गिव्स द पॉवर. एरवी आपण असतो, पण जेव्हा तिथे गुरुसेवेत असतो तेव्हा इट्स व्हेरी डिफरंट बॉल गेम ऑलटुगेदर. जे लोक मला वैयक्तिक ओळखतात त्यांना प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला, की दादा इथे तुम्ही स्क्रीनवरती 6 ते 6:30 वेगळं बोलता. बोल खरी गोष्ट आहे. तेव्हा आपलं रसायन वरनं येणारं वेगळं आहे. 6:30 नंतर वेगळं आहे. 6:30 नंतर मी माझा आहे. पण 6 ते 6:30 गुरुसेवातला भाग आहे. राम रसायन तुमरे पासा. क्लिअर? Gently close your eyes. Inhale and exhale. Smile. आज त्या सोफ्यात बसलेल्या परत एकदा ला सांगा, जो आपला अविभाज्य भाग आहे, सबकॉन्शियस माइंड आहे. त्याला सांगा हे परमेश्वराचे आशीर्वाद रसायन स्वरूपामध्ये आपल्या गुरूंचं स्मरण करा, त्यांचा चेहरा, त्यांची चरणं आठवा. म्हणा, थँक्यू तुम्ही माझ्या जीवनात आलात, मला तुमच्या पदरात घेतलात. थँक्यू सो मच. मला असेच तुमचे जन्मजन्म मला हरिभक्त व्हायचं आहे. तुमच्या चरणाशी मला ठेवा. यू से थँक्यू व्हेरी मच. म्हणा, मला जन्मजन्म हरिभक्त व्हायचं आहे, तुमच्या चरणी ठेवा. थँक्यू सो मच. ग्रेटफुल. आणि सोप्यात बसलेल्या ला सांगा की या हनुमान चालिसेमध्ये जे आपण आता ऐकणार आहोत, म्हणणार आहोत, सगळे आशीर्वाद रसायन स्वरूपामध्ये एक्सेप्ट करा. मराठी शब्द आहे स्वीकार करा. हिंदीमध्ये कुबूल है. इंग्लिशमध्ये अलाव, एक्सेप्ट. दीर्घश्वास. रेकॉर्डिंग बंद करतोय. जे ऑनलाईन ऐकणार आहेत, यू कॅन लिसन द रेकॉर्ड हनुमान चालिसा लेटर.